सोलापुर शहर के न्यू फॉरेस्ट चांदनी चौक में इफ्तार पार्टी का आयोजन हिंदू मुसलमान भाइयों समेत सभी राजकीय दलों के नेताओं ने मिलकर रोजा का इफ्तार कार्यक्रम किया। इस समय मुसलमान भाइयों का रमजान का महीना शुरू है। बीते 11 मार्च से चांद के दीदार से इस पाक महीने की शुरुआत हुई थी। माह रमजान में मुस्लिम समुदाय के लोग पूरा दिन भूखे प्यासे रहकर रोजा रखते हैं और शाम में इफ्तार करते हैं। घरों और मस्जिदों में अगर रोजा खोला जाए तो उसे इफ्तार कहा जाता है। वही अगर एक जगह कई सारे लोग मिलकर रोजा खोलते हैं तो उसे इफ्तार पार्टी कहते हैं। शनिवार 23 मार्च समीर शेख यूथ प्राइड ग्रुप की ओर से सोलापुर शहर के न्यू फॉरेस्ट चांदनी चौक इलाके में सर्वधर्म इफ्तार पार्टी का आयोजन किया गया। आज हर रोजेदारों की खिदमत में अलग अलग प्रकार के फ्रूट, खजूर, तिल से बनी चीजें मौजूद थी। इसमें सभी राजकीय दलों के राजकीय नेता समेत हिंदू मुस्लिम नजर आए और सबने मिलकर एक साथ रोजा। आज आमचे मित्र कैलासवासी आसिफ भाई यांचे बंधू समीर भाई यांच्या निवासस्थानी रोजा इफ्तार पार्टीसाठी आम्ही या ठिकाणी सोलापूर शहरातील माजी आमदार दिलीप माने साहेब, माजी महापौर महेशजी कोटे साहेब, ज्येष्ठ नगरसेवक नरोटे साहेब, खरडमल साहेब, शिवसेनेचे अमोल बापू, सर्व नगरसेवक, आमचे करमाळ्याचे नातेवाईक जाधव साहेब, हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा दिल्या। आज 12वा उपवास आहे, त्यानिमित्त सर्वांनी सहभागी होऊन मुस्लिम बांधवांमध्ये चांगल्या प्रकारचा एक मेसेज दिला गेला आणि आमच्या सर्वांतर्फे समीर भाई आणि सर्व त्यांच्या मित्र कंपनीला आज 12व्या उपवासाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। आमचे मित्रबंधू आसिफ भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू समीर भाई शेख यांनी आज इफ्तार पार्टीचं नियोजन केलं। या नियोजनानिमित्त संपूर्ण हिंदू मुस्लिम बांधवांना मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि समीरबाईच्या पाठीशी आम्ही असंच सर्व भावाप्रमाणे राहू आणि समीरबाईच्या हाताने असेच समाजाच्या हिताची कामं घडत राहू। धन्यवाद। आज आमच्या फॉरेस्ट भागातील एक आमचे सामाजिक कार्यकर्ते समीरबाई यांनी रोजा इफ्तारचा कार्यक्रम ठेवला। त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातले सर्व प्रतिष्ठित सहकारी आमचे उपस्थित राहिलेत। यांनी आणि यांचे सर्व असे यांचे बंधू सामाजिक कार्यामध्ये नेहमी सातत्यानं सर्व समाजाला घेऊन जाणारा नेतृत्व समीरभाई करतात। आज मुस्लिम बांधवाला आपल्या आजच्या 12वा रोजाचा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज हा कार्यक्रम इथं आम्हाला रोजा सोडण्याचा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं म्हणून मी समीरभाई आणि सर्व त्यांच्या ग्रुपला आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना शुभेच्छा देतो। आसिफभाई यांचे बंधू समीरभाई यांनी रोजा इफ्तारचा कार्यक्रम घेतलाय आणि हिंदू मुस्लिम बांधवांना एकत्र करून एक चांगला पैगाम या सोलापूर शहरामध्ये देत आहेत। मोहम्मद पैगंबर यांनी जगाला संदेश दिला शांतीचा, त्याचप्रमाणे या भागामध्ये शांती अमन राहण्याकरता हा रोजा इफ्तारचा कार्यक्रम हिंदू व मुस्लिम एकत्र करून आपण घेताय, ह्याला मनापासून शुभेच्छा। यूथ प्राइडचे संस्थापक आसिफ भाई आणि समीर भाई हे दोघंही सामाजिक कार्य करणारे होते आणि त्यांचं कार्य खरोखरच गल्लीबोळात गेलेलं आहे। आजचा 12वा दिवस आपला रोजाचा आहे आणि सोलापूर शहरात त्यांचं एक वेगळं वर्चस्व आहे। एक त्यांची साधना आहे की समीर स्वतः यूथ प्राइडच्या माध्यमातून प्रत्येक गल्लीबोळात पोहोचलेला आहे आणि त्या सामाजिक कार्य मोठं आहे आणि त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो आमच्या शरदचंद्र पवार पार्टीतर्फे। आज या ठिकाणी आसिफबाईंनी सुरू केलेला रोजा इफ्तारी पार्टी ही आमचे समीरबाईंनी सुद्धा कंटिन्यू ठेवली आणि ह्या कार्यक्रमाला सर्व पक्षाचे, सर्व समाजाचे, सर्व नेते या ठिकाणी आले आणि ह्या रोजा इफ्तारीमध्ये त्यांनी भाग घेतला। रोजाचा महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बिगर पाण्याने, बिगर काही खाता दिवसभर 12-12 तास राहणं, ह्याच्यातून आपली स्वतःची कॅपॅसिटी वाढवणं आणि त्याग त्याच्यातून वाढवणं हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे की माणसाला काही नाही मिळालं तरी सुद्धा आपल्याला कसं जगता आलं पाहिजे
हे मला वाटतं या रोजाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं आणि असलेल्या प्राप्त परिस्थितीला कसं आपण सामोरं जायचं हे मला वाटतं ह्या रोजाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं। आणि सर्व मुस्लिम बंधूंना मी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी खरोखरच हे रोजा ठेवतात आणि त्या रोजामध्ये कुठलंही 12-12 तास पाणी न पिता थुक्का सुद्धा न गिळता ते राहावं लागतं। ह्याच्यातून त्यांच्यामधली असलेली जी इम्युनिटी पॉवर आहे ती सुद्धा त्याच्यामुळे वाढते आणि त्यांच्यात एक कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची हिम्मत या रोजामुळे येते। मी त्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। नमस्कार। आज जो है हमारे फॉरेस्ट के एरिया में जो है मरहूम हमारे छोटे भाई आसिफ भाई शेख और उनके छोटे भाई समीर भाई यूथ प्राइड अध्यक्ष के जो है इन्होंने यहाँ पे जो है आज रोज़ा इफ्तारी का प्रोग्राम रखा हुआ है। तो आज रोज़ा इफ्तारी के प्रोग्राम में जो है हमारे कांग्रेस के, राष्ट्रवादी कांग्रेस के और चंडीगढ़ के जो है सभी नेतागण यहाँ पे मौजूद है और बड़े पैमाने पे जो है हमारे हिंदू भाई मुस्लिम जो है सभी लोग मौजूद है यहाँ पे। तो मैं सभी हमारे हिंदू भाई और मुसलमान भाइयों को जो है रमज़ान की और आने वाली होली के लिए जो है ना मुबारकबाद देता हूँ और समीर भाई से गुजारिश करता हूँ कि वो हर तरह जो है इसी तरह से प्रोग्राम लेते जाए और बस तरक्की करे। और हमेशा जो है समीर भाई के साथ में हम पूरे दोस्त बिरादर तहे दिल से उनके साथ में है और उनके फैमिली के साथ में है। इतना कहते हुए और फिर से एक मरतबा जो है रमज़ान ईद की और होली की जो है मैं हिंदू और मुसलमान भाइयों को मुबारकबाद देता हूँ। में ईद प्राइड की जानिब से रोज़ा इफ्तारी का प्रोग्राम रखा गया था। इस प्रोग्राम के अंदर सभी सोलापुर शहर जिले के मान्यवर आमदार, माजी आमदार, नगर सेवक, पदाधिकारी, सभी पक्ष के लोग शामिल हुए थे और सभी हिंदू मुस्लिम भाई एकत्र आकर एक जगह रोज़ा इफ्तार पार्टी हुई है। इस इफ्तार पार्टी से समीर भाई ग्रुप को मैं शुभेच्छा देता हूँ। हर तरह इस हर मोहल्ले के अंदर सभी हिंदू मुस्लिम भाई एक साथ आकर इफ्तार पार्टी कर हर काम में एक साथ मिलकर का शुभेच्छा देता हूँ।